नमस्कार, जय महाराष्ट्र मित्र हो. मी तुमचा मित्र हेमंत आलो आहे देवरुखमध्ये. देवरुख संगमेश्वर या रस्त्याला करंबळे या ठिकाणी. आणि कोकणात दर्जेदार पेटी कुठे बनते हार्मोनियम याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून टाकतोय. तर आपण आता बघूया, आपण त्यांची भेट घ्यायला जाऊया. माझी पेटी तयार झाली आहे, ती आता आपण बघूया. चला चला, पाऊस पडतोय बाहेर म्हणून घोटभर चहा घेऊया आणि आपल्या पेटीचं परीक्षण करूया. आणि आता तुमची ओळख करून देतो. आपल्या या सुंदर पेटीची बांधणी करणारे कलाकार करंबळे गावचे मुक्तेश पांचाळ हे कारागीर आहेत आपल्यासोबत. आणि त्यांनी ही आपली सुंदर पेटी बनवली आहे. पेटीकडे हे कर जरा. आणि या पेटीमध्ये काय खास आहे हे मी तुम्हाला दाखवतो. या पेटीला वापरलं जाणारं हे लाकूड तुम्ही बघताय, हे बर्मा टीक वूड आहे. म्हणजे म्यानमार ब्रह्मदेशचा जो सागवान येतो तो स्पेशल आपल्याला आपण बनवून घेतला आहे. यांच्याकडे होणाऱ्या पेट्यांचं काम हे याच लाकडामध्ये केलं जातं. त्याप्रमाणे थोडीशी आपण कस्टमाइज केली आहे पेटी. पेटीमध्ये आपल्याला हव्या असलेल्या बऱ्याच गोष्टी आपण ॲड केल्यात. हा 7 घडीचा भाता तुम्ही बघू शकता, हा त्यांनी स्पेशली आपल्यासाठी बनवला आहे. या भात्याच्या मागे असणारी ही ग्रिल आहे, ही 16 होलची ग्रिल आहे. ही तुम्ही बघू शकता, स्पेशली त्यांनी ती आपल्यासाठी बनवली आहे. थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी येणारी ही कडी ही जर्मन सिल्वरमध्ये आहे. पूर्ण पितळेसारखं तिला फिनिशिंग आहे. त्याप्रमाणे अजून तुम्हाला मी सांगतो, जुन्या काळात ज्या DS रामसिंग म्हणून ब्रँडेड पेट्या यायच्या, त्या पेट्यांना इथे आणि इथे खाली एक कर्व यायचा. तो कर्व तुम्ही बघू शकता. जर व्यवस्थित जर तुम्ही नोटीस केला तर तुम्हाला दिसेल की त्याची कडा ही ठराविक अशी कोनात अशी कर्व मारलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. हे जे हँडल तुम्ही बघता आहात, हे हँडल पूर्णतः पितळेचे आहेत, जे आता मार्केटमध्ये क्वचितच तुम्हाला मिळतील. असे आता कुठे मिळत नाहीत. ते आपले मित्र संगीता हार्मोनियम वेंगुर्ला वजराट या ठिकाणी संगीता हार्मोनियमवाले आहेत, त्यांच्याकडून मला उपलब्ध झालेत. ते मी या पेटीसाठी मागवून घेतलेत. त्यानंतर पेटी फिरव ना. हे आपले स्टॉपर्स आहेत. हे स्पेशली आपण कोल्हापूरमधून मिळवलेत. ह्याला गोल्डन प्लेटिंग आहे आणि हे पूर्णतः पितळेचे आहेत. याविषयी आणखीन अधिक माहिती आता आपले मित्र मुक्तेश पांचाळ पेटीचे मेकर हे तुम्हाला देतील. मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे स्पेशल आपण बनवून घेतली आहे. या पेटीचं जे हे कवर येतं, त्या कवरमध्ये तुम्हाला सरस्वतीची मूर्ती दिसू शकेल. ही मूर्ती आपण रत्नागिरीमध्ये खेडशी या ठिकाणी असलेलं आराध्य आर्ट म्हणून रजनीकांत कर्डवकर यांचं दुकान आहे, त्यांच्या CNC मशीनवरती हे कलाकारीचं काम करण्यात आलं आहे. हे आपण स्पेशल करून घेतलं आहे. नमस्कार, मी मुक्तेश मनोहर पांचाळ, मुक्काम पोस्ट करंबळे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. माझं एक छोटासाच
हार्मोनियमचं व्यवसाय आहे घरच्या घरी. तिथे माझ्या रेग्युलर पेट्या तयार होत असतात. त्यापैकीच एक आमचे मित्र हेमंत डोंगरे रत्नागिरी यांची एक स्पेशल ऑर्डर म्हणून ही पेटी आपण तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पेटीची बांधणी केलेली आहे. पेटीमध्ये अंतर्गत काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो. पेटीची बांधणी 3 लाईनमध्ये आहे. 4.5 सप्तक. 4.5 सप्तक म्हटल्यानंतर त्याला 44 बटन येतात, सफेद आणि काळी धरून. त्यापैकी तुम्ही कीबोर्डचं काम तुम्ही बघू शकता. एक स्पेशली आपण कीबोर्डचं काम करतो, त्यापैकी त्यांना जर्मन सिल्वरची तार आपण वापरलेली आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. यामध्ये आपण MT मेस्त्री RT ज्युपिटर गोल्ड हे स्वर आपण वापरलेले आहेत. 5 आपण त्याला एक्स्ट्रा दिलेले आहेत. त्यापैकी यामध्ये जो बोर्ड येतो, हा बोर्ड रेग्युलर पेट्यांना प्लायवूडमध्ये येतो, पण त्यांची मागणी अशी होती की त्यांना सागवानमध्येच बोर्ड पाहिजे होता. त्याप्रमाणे आपण असा बनवलेला आहे. बोर्ड तुम्ही बघू शकता पेटीचा. आतले स्टॉपर पण तुम्ही बघू शकता. आतील काम बघा तुम्ही. आतले जे स्टॉपर आहेत त्याला त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जर्मन सिल्वरची तार आपण वापरलेली आहे. फ्रेमिंग पण आतलं सागवानमध्येच आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या कोकणात पेटी घरी ठेवल्यानंतर झुरळ म्हणा, पाली म्हणा अशी जाऊ नये म्हणून आपण ह्याला स्पेशल एक जाळी मारलेली आहे. जाळी तुम्ही दाखवा इथे. ही जाळी आपण मारलेली आहे. आणि संपूर्ण पेटीला स्टील स्क्रू आपण लावलेले आहेत. स्टील स्क्रू दाखवले. स्टील स्क्रू लावलेले आहेत. त्यानंतर फुल सातगडीचा भाता. त्यानंतर तुम्ही पाठीमागे बघू शकता 16 होल असलेली फळी पाठी आपण लावलेली आहे. त्याला एक वेगळं डिझाईन किसममध्ये आपण करून दिलेलं आहे त्यांना. ही जी तार वापरलेली आहे ती आपण जर्मन सिल्वरची वापरलेली आहे. त्यानंतर जुन्या पेट्यांना अशी पितळेची हँडल यायची, तसे आपण त्यांनी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे आपण लावून दिलेले त्यांना. तिथे खाली स्टील पट्टी म्हणून वापरलेली आहे. आणि संपूर्ण पेटीचं काम हे सागवान बर्मामध्ये केलेलं आहे आपण. आणि आपल्याकडे पूर्ण सगळ्या पेट्यांची बांधणी जवळजवळ सागवानमध्येच केली जाते. आणि विशेष म्हणजे याला जे स्टॉपर आपण वापरले आहेत ते पूर्ण पितळेचे त्यांनी उपलब्ध करून दिलेत कोल्हापूरमधून. ते आपण बसवलेले आहेत त्यांना. आणि जी स्टॉपरला तार वापरलेली आहे ती पण जर्मन सिल्वरचीच वापरलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्र हो, 4 वर्कशॉपना भेटी दिल्यानंतर, त्यांच्या क्वालिटीचा अभ्यास केल्यानंतर माऊली हार्मोनियम यांच्याकडे मी माझ्या पेटीच्या बांधणीचं काम द्यायचं ठरवलं. फक्त हवा फिटिंग ट्युनिंगचा विचार हार्मोनियमच्या बाबतीत करायचा नसतो. इतरही लक्ष देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्क्रू कोणते वापरलेत, तारा कोणत्या वापरल्या आहेत, पेटीसाठी कोणत्या लाकडाचा वापर केला आहे, अशा बारीक बारीक गोष्टींचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये तफावत जाणवते. आणि साध्या साध्या गोष्टींपासून ही सुरुवात असते. अगदी माऊली हार्मोनियम यांच्याकडे केलेलं पॉलिश जरी तुम्ही आपल्या व्हिडिओतून बघितलात तरी तुमच्या लक्षात येईल की आरशासारखं त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतंय. एवढं दर्जेदार काम आहे. पेटीचे जे सांधे बांधलेत ते सांधे एकदम 0 mm फिटिंग आहेत.
असे सांधे तुम्हाला क्वचितच इतर वर्कशॉपमध्ये बघायला मिळतील. असं काम आहे त्यांचं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक दर्जेदार काम मिळावं ह्यासाठीच हे प्रयत्न माझे चालले आहेत. याच्यातून मला काही कमिशन नाही का फायदा नाही. आपण रत्नागिरीमध्ये आलात आणि रत्नागिरीमधून जर तुम्हाला कॅब घेऊन त्यांच्यापर्यंत जायचं असेल तर आपली कॅब आहे. नवलाई श्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावे मी बिझनेस करतो. तर तुम्ही आलात तर आपल्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आपण नक्की करू. आणि या वर्कशॉपला भेट द्यायची असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तुम्हाला मिळून जाईलच. धन्यवाद. आपल्या व्हिडिओतून दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.